हॅलो स्टुडंट्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. खूप कमेंट येत आहेत, सर अभ्यास कसा करू, नेमकं क्वेश्चन काय, नेमकं काय, सगळं सॉल्व करू आज आपण. आज जेवढं जमेल आपण तेवढं थेअरी क्वेश्चन प्लस न्यूमेरिकल हे सगळं बघू आपण. ओके, सो सगळ्यात पहिला क्रायटेरिया, सर युनिट नंबर 5चं काय काय करू, सर युनिट नंबर 1चं काय काय करू. ऑलरेडी मी एक PDF तुम्हाला सेंड केलेली आहे क्वेश्चन बँकची. ती क्वेश्चन बँक आता याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी, ती एकदा फॉलो करायची. क्वेश्चन बँक बघितल्यावरती त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं काहीही येणार नाही. आलं 4-5 मार्काचं बाहेरच येईल. ओके, काहीही बाहेरचं येणार नाही, विश्वास ठेवा. आणि आता चला लेट्स गो फॉर युनिट नंबर 1. सर्वांच्या आवडीचं DC सर्किट. DC सर्किट. सर DC सर्किटमध्ये काय करायचं, खूप मुलांचा प्रश्न. आज आपण काय करू, काय लिहायचं पेपरमध्ये, काय लिहायचं इथून डिस्कस करू, इथून चालू करू. पेपरमध्ये काय लिहायचं, कसे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. ओके, सो फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट फॉर DC सर्किट इज, सगळ्यात पहिला प्रश्न, क्लासिफिकेशन ऑफ DC नेटवर्क. तो क्वेश्चन काही वेळा असा येतो की राईट क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क, किंवा आय थिंक माझ्या माहितीनुसार जर 8 मार्काचा प्रश्न असेल तर 8 मार्काच्या प्रश्नांमध्ये पहिला 2 मार्कासाठी डेफिनेशन्स वगैरे येऊ शकतील. म्हणजे क्वेश्चन नंबर 1A मध्ये असं येईल की क्वेश्चन नंबर 1A डिफाईन युनिलॅटरल, बायलॅटरल, आणि खाली असेल की राईट डेरिव्हेशन. प्रश्न उघड्या डोळ्यांनी बघा. लास्ट टाइम पण हाच प्रॉब्लेम झाला, प्रश्न बघायचे नाहीत, काय नाहीत, लगेच दिसले डेरिव्हेशन लिहा. अरे पण त्याच्यावरती 2 क्वेश्चन होते, 2 डेफिनेशन होते, तर 2 मार्काला होत्या. ओके, मग ते 2 मार्क गेले आणि 6 मार्काचं डेफिनेशन लिहिलं, तुम्ही ते डेरिव्हेशन लिहिलं, त्याच्यामध्ये 2-3 मार्क पडले. कसं काय मार्क पडले, प्रत्येक डेरिव्हेशनसाठी परत सांगतो मी, प्रत्येक डेरिव्हेशनला डायग्रॅम कंपल्सरी काढायची. डायग्रॅम काढल्यावरती खाली निबंध लिहायचा. निबंध म्हणजे काय, तर त्या डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन लिहायचं. काही मुलं उलटं करतात, सगळी थेअरी पुढं लिहायची आणि शेवटी डायग्रॅम लिहायची. अरे असं कसं होईल, पहिल्यांदा डायग्रॅम काढल्यावर तीच तुम्ही एक्सप्लेन करता ना. खाली कन्सेप्ट कसा असतो पेपरचा, तुम्ही एक डायग्रॅम काढली. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ डायोड. हा डायोड आहे, हा डायोडचं डिस्क्रिप्शन खाली लिहिलं पाहिजे ना. तुम्ही सगळी थेअरी पहिल्यांदा लिहिणार आणि शेवटी डायग्रॅम काढणार, याचा अर्थच राहत नाही काय. मग अशा मुलांना थेअरीमध्ये 2 मार्क पडतात, 3 मार्क. मग ते रिचेकिंगला किंवा रिव्होल्युशन टाकल्यावरती सर हा पेपर बघा, फोटोकॉपी दाखवली आम्हाला, त्याचा फायदा बिलकुल होणार नाही. फर्स्ट डायग्रॅम, देन थेअरी, देन ॲप्लिकेशन काय असेल ते. सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न, 2019 पॅटर्न आणि हा पॅटर्न वेगळा आहे. 2019चे बॅकलॉगची मुलं, त्यांनी हा पॅटर्न थोडासा विचार करा, तुमचा पॅटर्न वेगळा आहे. आणि पुन्हा एकदा बॅकलॉगची मुलं म्हणजे 2024चीच मुलं, पहिल्या सेमला BW आहे, त्यांचं काय, पेपर सेम येणार. पेपर सोप्पा येणार. 52 मार्क्सची थेअरी येणार आणि 18 मार्कांचे न्यूमेरिकल येणार. 52 थेअरी, 18 न्यूमेरिकल. त्याच्यामध्ये युनिट नंबर 2, युनिट नंबर 5 फुल थेअरी. म्हणजे एका क्वेश्चनमध्ये न्यूमेरिकल असेल, त्याला ऑर थेअरी असेल. ओके, तो पहिल्यांदा आपण DC नेटवर्कचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघू. ओके, DC नेटवर्कचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिलाच क्वेश्चन आहे क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲक्टिव्ह, सेकंड आहे पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये सोर्स असतो, सोर्स प्रेझेंट, येस फॉर सोर्स, सोर्स प्रेझेंट, दॅट इज ॲक्टिव्ह नेटवर्क. म्हणजे काय, थेरॉटिकल कसे लिहिणार हे बघा. ही डायग्रॅम काढली मी. याच्यामध्ये हा व्होल्टेज सोर्स आहे, याच्यामध्ये हा व्होल्टेज सोर्स आहे, और करंट सोर्स. करंट सोर्स कसा असतो, जिथं हे प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲक्टिव्ह नेटवर्क, जिथं हे ॲबसेंट आहे दॅट इज कॉल्ड पॅसिव्ह नेटवर्क. काय कन्फ्युजन, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ओके, देन इट्स डिपेंड ऑन, पहिला क्रायटेरिया डिपेंड ऑन सोर्स, सेकंड डिपेंड ऑन करंट. म्हणजे करंटच्या डिरेक्शनवरती डिपेंड आहे का, असेल दॅट इज कॉल्ड युनिलॅटरल, नसेल दॅट इज कॉल्ड बायलॅटरल. असेल नसेल कशावरती, करंटच्या डिरेक्शनवरती. फॉर याचं एक्झाम्पल काय, युनिलॅटरलचे एक्झाम्पल आहे डायोड. डायोडला जर इकडून करंट दिला ना, इकडून, तर हे ब्लॉक करतं. आणि बायलेटर म्हणजे काय, रेजिस्टन्स.
कुठूनही करंट द्या, कुठून द्या करंट तो चालतो, दॅट इज कॉल्ड रेझिस्टन्स. ओके, हे झालं युनिलेटरल बायलॅटरल. नेक्स्ट आहे लूप नेटवर्क, डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. लूप नेटवर्क म्हणजे काय, याच्यामध्ये RLC, परत एकदा RLC हे पॅरामीटर वेगळे वेगळे करता येतात, दॅट इज कॉल्ड लूप नेटवर्क. आणि डिस्ट्रीब्युटेड म्हणजे ज्याच्यामध्ये वेगळं करता येत नाही, दॅट इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे लिनियर अँड नॉन लिनियर. टाईम बरोबर व्हॅरी होतं, दॅट इज कॉल्ड नॉन लिनियर. आणि टाईम बरोबर व्हॅरी होत नाही, दॅट इज कॉल्ड लिनियर नेटवर्क. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 1. कुठला, तर क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क. देन सेकंड क्वेश्चन इज राईट आयडियल अँड प्रॅक्टिकल सोर्सेस. राईट आयडियल अँड प्रॅक्टिकल सोर्स म्हणजे करंट सोर्स किंवा व्होल्टेज सोर्स. कसा लिहायचा, सिम्पल आहे. हे बघा, आता मी 2 एकत्र डायग्राम काढतो, तुम्ही पेपरमध्ये वेगळ्या काढा. दॅट इज T, दिस इज V. हा जेव्हा स्ट्रेट असतो दॅट इज कॉल्ड आयडियल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्स. आणि हा काय, हा खाली, दॅट इज कॉल्ड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. आणि हा काय असतो, हा दिस इज लॉस. हा काय आहे, हा लॉस आहे, लॉस. ओके, हा झाला आयडियल. हा दिस इज फॉर व्होल्टेज. आणि करंटसाठी काय, सेम डायग्राम. दिस इज आयडियल, दिस इज प्रॅक्टिकल, दिस इज करंट सोर्स, दिस इज व्होल्टेज सोर्स. पेपरमध्ये जेवढ्या डायग्राम काढाल तेवढं चांगलं. डायग्राम काढायची, मार्क मिळवायची BWसाठी. ओके, देन सोर्सेसवरती येऊ शकतं, म्हणजे आयडियल किंवा नाही येणार. हा मेन प्रश्न राहिला, हे इथपर्यंत आलं. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट अ शॉर्ट नोट्स ऑन KVL अँड KCL. KVL म्हणजे काय आणि KCL म्हणजे काय. KVL म्हणजे काय, तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. KVL इथे लिहितो मी. नेक्स्ट इज KCL, किर्चॉफ्स करंट लॉ. व्हॉट इज किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ असा आहे, दिस इज अ नोड. I1, I2, I3 अँड I4. KCL काय आहे, ॲट एनी नोड, एका कुठल्याही नोडला इनकमिंग करंट बरोबर आउटगोईंग करंट, इनकमिंग करंट बरोबर आउटगोईंग करंट. म्हणजे याला इनकमिंग कोण आहे आणि आउटगोईंग. बघा, इनकमिंग कोण आहे, I1 प्लस I4 इज इक्वल्स टू I2 प्लस I3. ओके, आणि व्हॉट इज KVL. KVL म्हणजे काय असतं, समेशन ऑफ EMF प्लस समेशन ऑफ व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू 0. ह्याच्यासाठी पुस्तक बघायचं, थोडंसं पुस्तक बघा. तुम्ही शॉर्टमध्ये बोललोय, पण हे म्हणजे खरं तर हे लास्ट याला यायचं, प्रिव्हियस 2019 पॅटर्नला कंपल्सरी क्वेश्चन असायचा. या पॅटर्नला येईल का नाही क्वेश्चन डाऊटफुल आहे थोडंसं मी. ओके, सो दिस इज KVL अँड KCL. याच्यातला व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन नवीन सिलेबसमध्ये ॲड झाला आहे, दॅट इज राईट इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम डायग्राम. इलेक्ट्रिकलची पॉवर सिस्टीम डायग्राम काय आहे हे बघा, तुमच्या पुस्तकात आहे तशी काढतो. दिस इज जनरेशन. फॉर एक्झाम्पल, आपल्या इथं उजनीला प्लांट जनरेट होतो. कुठं, उजनी. ओके, जनरेशन साधारणतः 11 kV एवढं जनरेशन होते. हां, नंतर त्याचा टप्पा असतो, जनरेशन नंतर असतं ट्रान्समिशन. आता बुकमध्ये तुमच्या याच्यामध्ये पण 2 टप्पे केले, प्रायमरी ट्रान्समिशन अँड सेकंडरी ट्रान्समिशन. इट्स ओके. याच्यानंतर असतं अगेन, हे बघा इथं सगळ्यात महत्त्वाचं काय, 11 kVचं समजा 132 kV झालं, म्हणजे दिस इज अ स्टेप अप. स्टेप अप केलं. का केलं याचं एकमेव कारण, आणि पेपरमध्ये तुम्हाला थिअरी लिहायची, डायग्राम काढायची नाही, ते सांगतो मी. का केलं स्टेप अप, कारण सर ट्रान्समिशन लॉसेस होतात. म्हणजे काय, म्हणजे जर जनरेशन उजनीला झालं तर उजनीपासून ते आपल्या इथपर्यंत येण्यासाठी साधारणतः 50 किलोमीटर अंतर आहे, याच्यामध्ये लॉसेस होतात.
सगळ्यात मेन लॉस म्हणजे I²R लॉस. कुठला लॉस? I²R लॉस. हा वाइंडिंग किंवा कंडक्टरमुळे लॉस होतो. म्हणून आपण काय करतो, जर हा करंट मी कमी केला तर हा लॉस काय होणार, कमी होणार. म्हणून आपण काय करतो, इथं स्टेप अप करतो. काय करतो आपण, स्टेप अप केलं म्हणजे व्होल्टेजची लेवल अप झाली आणि करंटची लेवल कमी झाली. पॉवर रिमेन्स कॉन्स्टंट. परत सांगतो, पॉवर कॉन्स्टंट राहते. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर पॉवर? P = VI cos phi. cos phi सोडून द्या, चला V × I. समजा मला पॉवर किती पाहिजे, समजा मला पॉवर पाहिजे 10. पॉवर किती पाहिजे मला, 10. 10चं रूपांतर V × I. जर व्होल्टेज 5 आणि करंट 2 असेल तरी 10 होतं. ऑर व्होल्टेज 10 आणि करंट 1 असेल तरी किती होतं, 10. आपण एक्झॅक्टली हे करतो, करंट कमी करतो, व्होल्टेज वाढवतो. का? तर हा लॉस कमी करण्यासाठी. हे थिअरॉटिकली तुम्हाला लिहावं लागेल. जर हा 8 मार्कांचा प्रश्न आला ना, 8 मार्कांचा प्रश्न आल्यावर तुमची ही डायग्रॅम पेपरमध्ये फर्स्ट हाफ पेजला बसते. त्या हाफ पेजच्या खाली जवळपास तुम्ही 1 ते 1.5 पेजेस लिहिले पाहिजेत. डायग्रॅम काढून एकाच पेजवर जर लिहिलं तर याला मार्क मिळत नाहीत. पुन्हा सांगतो, मग काय लिहायचं तुम्ही, जनरेशन आहे, जनरेशनचे टाईप आहेत, कुठले कुठले पॉवर प्लांट आहेत, कोण कोण जनरेट करतं, डिझेल पॉवर प्लांट आहे, हायड्रो आहे, न्यूक्लिअर आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती आहे. देन ट्रान्समिशन. ट्रान्समिशनमध्ये काय का ट्रान्समिशन वापरायचं, तर जनरेशन झाल्यापासून ते डिस्ट्रीब्युशनपर्यंत आपण नेतो. त्याच्या मधला दुवा म्हणजे हा आहे ट्रान्समिशन. काय आहे, ट्रान्समिशन. मग याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी बुकमध्ये बघा तुम्ही. मी फक्त तुम्हाला बेसिक आयडिया देतो, म्हणजे पेपरमध्ये मला लिहायचं काय हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आता हे 132चं अगेन 132चं हे प्रायमरी, याच्यामध्ये परत एक रूपांतर होईल. तर इथं जवळपास 132 पुन्हा आपण काय करतो, स्टेप डाऊन करतो. स्टेप डाऊन. का स्टेप डाऊन करायची, आपल्या घरात 220 पाहिजे ना, तर 132 पासून 66 पर्यंत करतो. दिस इज प्रायमरी ट्रान्समिशन, दिस इज सेकंडरी ट्रान्समिशन. इथं झालं 66, पुन्हा आपण 66 ते 33 करतो. दिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युशन. हे आहे प्रायमरी. आणि पुन्हा 33चं काय करतो आपण, बघा इथे लक्ष द्या. आणि हे आपल्या घरी येतं. इथपर्यंत घरापर्यंत कसं सप्लाय येतो, हे म्हणजे डायग्राम. हे का फर्स्ट इयरच्या पहिल्याच याला का टाकले, तर मुलांना कळलं पाहिजे की याला हे म्हणायचं, याला हे म्हणायचं. ओके, देन फर्स्ट जनरेशन पार्ट, सेकंड इज अ ट्रान्समिशन पार्ट, थर्ड इज अ डिस्ट्रीब्युशन पार्ट. ट्रान्समिशनमध्ये 2 पार्ट, प्रायमरी सेकंडरी. डिस्ट्रीब्युशनमध्ये पुन्हा 2 पार्ट, प्रायमरी सेकंडरी. घराला येतं ती अशी HT लाईन, सॉरी LT, लो ट्रान्समिशन. आणि इथूनच एक लाईन फुटते आणि जाते इंडस्ट्रीला. म्हणजे कुठं, प्रायमरी डिस्ट्रीब्युशनपासून जाते हे इंडस्ट्रीला. दॅट इज कॉल्ड LT लाईन, दिस इज HT लाईन. माहिती पाहिजे, लो ट्रान्समिशन आणि हाय ट्रान्समिशन. कंपनीमध्ये 3 फेजची लाईट जाते, आपल्या घरामध्ये सिंगल फेज येतो. व्हॉट इज मीन बाय सिंगल फेज? सिंगल फेज म्हणजे एक लाईन आणि एक न्यूट्रल. ओके, 4 तारा दिसतात तुम्हाला वरून, खांबावर 4 तारा असतात, त्यातले एक आणि एक न्यूट्रल आपल्या घरामध्ये येते. ओके, सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम. म्हणजे याच्यामध्ये 3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. 3 टाईपचे न्यूमेरिकलपैकी मी सांगितलं 2च टाईप करायचे. एक असेल ते सिरीज पॅरललवरती आलं तर येईल, दुसरं असेल KVL KCL, आणि थर्ड असेल सुपरपोजिशन. तर याच्यावर तर सिरीज पॅरललचं बिलकुल करू नका. स्टार डेल्टामध्ये ते येतं, खूप हार्ड असतं न्यूमेरिकल. ते तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा त्याची, ते होणार नाही. ओके, सो दिस इज ऑल अबाउट थेरी पार्ट. आणि थेरीचा सगळा पार्ट करायचा. का करायचा? थेरी पार्ट जर तुम्ही नाही केला ना तर प्रॉब्लेम होईल. मग याच्यातलं न्यूमेरिकली, याच्यातलं थेरी सगळं बट्ट्याबोळ होईल. सो थेरी एकही क्वेश्चन सोडू नका. ओके, इथपर्यंत आपण आलो. KVL KCL बघितलं. ॲज पर माय ओपिनियन लास्ट क्वेश्चन एक राहिला. राईट अँड एक्सप्लेन सुपरपोजिशन थेरम थेरॉटिकली. राईट अँड एक्सप्लेन कुठला थेरम? सुपरपोजिशन. कसा एक्सप्लेन करायचं? थेरॉटिकली एक्सप्लेन करायचं. ओके, सो एक डायग्राम पटकन काढतो.
थेरॉटिकली कसं एक्सप्लेन करायचं सांगतो तुम्हाला. एक डायग्राम काढतो पटकन आणि ते एक्सप्लेन करायचं आपल्याला डायग्राम. ओके, सुपरपोजिशन थेरमसाठी तुमच्या बुकमध्ये बघाल तर एक 5-6 ओळींमध्ये दिलेलं आहे. तसं होणार नाही, मी तर सांगतो कसं करायचं. ओके, सुपरपोजिशन थेरमला दिस इज IL. प्रश्न असा असतो R1, R2, R3, P1. प्रश्न असा असतो, फर्स्ट सुपरपोजिशन थेरमसाठी 2 ॲक्टिव्ह सोर्स पाहिजे. आता बघितलं, ॲक्टिव्ह म्हणजे काय, जिथं सोर्सेस अवेलेबल आहेत. पॅसिव्ह म्हणजे जिथं नसतात. 2 सोर्स असतील तर सुपरपोजिशन ॲक्टिव्ह होतं. जर 3 असतील तर यस. 2 किंवा 2पेक्षा जास्त सोर्स असतील तर सुपरपोजिशन थेरम आपल्याला लावता येतो, अदरवाईज लावता येत नाही. आता याचं काय कराल मग. फर्स्ट कंडिशन अशी असते बघा, स्टेप 1 म्हणजे ही थेरी पण कव्हर होते आणि म्हणजे न्यूमेरिकल आणि थेरी दोन्ही कव्हर होते. लक्ष द्या. आता इथे काय होतं, पहिल्यांदा आपण असं म्हणतो V1 कन्सिडर आणि V2 शॉर्ट सर्किट. जेव्हा व्होल्टेज असतं तेव्हा आपण शॉर्ट सर्किट करतो, करंट असेल तर ओपन सर्किट करतो. ओके, शक्यतो फर्स्ट इयरची मुलं आहे तुम्ही. सेकंड इयरला ENTCला सब्जेक्ट इलेक्ट्रिकल सर्किट्स आणि सेकंड इयरच्या सेकंड सेमला इलेक्ट्रिकलला सब्जेक्ट इलेक्ट्रिकल सर्किट किंवा त्याला नेटवर्क ॲनालिसिस असं म्हणायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळेल. सो फर्स्ट इयरच्या मुलांना बिलकुल ते अवघड विचारणार नाही, तिथं व्होल्टेज सोर्स देणार. ओके, चला बघा आता व्होल्टेज सोर्स फर्स्ट काय करायचं मी इथंच दाखवतो करून. फर्स्ट आपण काय केलं, हे आपण काय केलं, शॉर्ट सर्किट केलं. ओके, हे शॉर्ट सर्किट केलं. मग आता काय करणार सर, KVL का KCL लावतात. तुम्हाला जे लावता येते ते लावा. KVL ही करू शकता, KCL ही करू शकता. पण मी माझ्या मुलांना KCLने शिकवलंय. KCLने शिकवताना KCLचा व्हिडिओ मी तुम्हाला खाली लिंकमध्ये टाकतो. KCL बघा, KVL बघा. KCLचं अतिशय सोपं, एकच इथं नोड आहे. एक नोड असल्यामुळं एकच व्होल्टेज आपण कन्सिडर करतो, एक व्होल्टेज कन्सिडर करतो. याच्यावरून इनकमिंग आउटगोईंग करून उत्तर निघतं. याच्यासाठी सुपरपोजिशन थेरमचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड होतो, एकदा बघा. खूप जास्त इझी न्यूमेरिकल, खूप जास्त सोपं न्यूमेरिकल सुपरपोजिशन थेरम. ओके, इथं सुपरपोजिशनचा व्हिडिओ पण बघा. आणि माझ्या माहितीनुसार फर्स्ट युनिटचं थेरी पार्ट संपला, म्हणजे फक्त राहिलं डेरिव्हेशन. कुठलं काय काय बघितलं. फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क, आयडियल प्रॅक्टिकल सोर्स, देन थर्ड KVL KCL, सुपरपोजिशन थेरम, जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन. 6 क्वेश्चन झाले. नेक्स्ट 2 डेरिव्हेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, स्टार टू डेल्टा अँड डेल्टा टू स्टार. हे तुम्हाला पाठ करावं लागेल, पण मी तुम्हाला आयडिया सांगतो. मुलं कुठं चुकतात मला माहिती आहे. स्टार टू डेल्टा विचारलं तर ते डेल्टा टू स्टार लिहिणार, डेल्टा टू स्टार विचारलं तर स्टार टू डेल्टा लिहिणार. आणि सर आम्ही लिहिले मार्क नाही पडत. अरे उलटं लिहिलं डेरिव्हेशन. मग कसं कळणार तुम्हाला स्टार म्हणजे काय. मी मराठीत लिहून देतो माझ्या मुलांना, मी समस्येच्या वरती मराठीत लिहून देतो. स्टार म्हणजे वन वर्ड. येईल का, जग नाही. हा एक अक्षर शब्द, जग वेगळं. हा वन वर्ड म्हणजे काय, R1 किंवा R2 किंवा R3. व्हॉट इज मीन बाय डेल्टा, 2 शब्द काय, R12 R23 R. जेव्हा कधी जर पेपरमध्ये विचारलं असेल, राईट डेरिव्हेशन फॉर डेल्टा टू स्टार. डेल्टा टू स्टार, स्टार म्हणजे एक अक्षर, म्हणजे त्याचं उत्तर काय आलं पाहिजे, R1 बरोबर काय असेल ते, R2 बरोबर काय असेल ते, R3 बरोबर काय असेल ते. उघड्या डोळ्यांनी जरा नीट विचार करून बघा. आणि जर असेल तो स्टार टू डेल्टा तर बघा, ह्याच्यातलं नेहमी डेल्टा टू स्टारच डेरिव्हेशन येतं, कारण ते थोडंसं थेरॉटिकली किंवा कन्सेप्च्युअली डेरिव्हेशन चांगलं येते. जर का स्टार टू डेल्टा आलं, डेल्टामध्ये उत्तर काढायचं, ते म्हणजे डायरेक्ट सगळं तुमचं मॅथमॅटिकल पार्ट आहे, समेशन वगैरे 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 करायचं. पण हे ज्यातून इकडं आलं तर थोडंसं ते अवघड, एकदा बघून घ्या. ओके, दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 1. किती मिनिटं झाली. ओके, टाईम बघतो एकदा, 19. ठीक आहे, 19 मिनिटांचा व्हिडिओ झालेला, काय हरकत नाही. तुमचं 2 तासांचा व्हिडिओ म्हणणं आहे, थोडं फास्ट घेतोय.
सर आता तुम्ही म्हणाल सर डेरिव्हेशन पण सॉल्व्ह करून द्या. इट इज नॉट पॉसिबल. डेरिव्हेशन तुम्हाला पाठ करावं लागतील. कळालं ठीक आहे, नाही कळालं रट्टा मारा, काय करायचं ते करा. एक डेरिव्हेशन कमीत कमी आजपासून 10 वेळा लिहून झालं पाहिजे. म्हणजे झोपेतून जरी उठवलं तुम्हाला हे डेरिव्हेशन डेरिव्हेशन लिहिता आलं पाहिजे. ज्यांचे बॅकलॉग आहेत त्यांनी जरा खूप आनंदित राहा. लास्ट टाइम 30 मार्काची थेरी होती, 40 मार्काची न्यूमेरिकल होते. यावेळी 52 मार्काची थेरी, 18च मार्काचे न्यूमेरिकल आहेत. 18च. त्यापैकी एक न्यूमेरिकल हे हक्काचं न्यूमेरिकल 6 मार्काचं परफेक्ट न्यूमेरिकल येणार. एकदा फक्त माझा व्हिडिओ बघा, KVL KCL मी टाकतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो त्याची लिंक. KVL KCL सुपरपोजिशन या 3 पैकी इतकं इझी न्यूमेरिकल येतं तुम्ही विचार करू शकत नाही. अरे बापरे इतकं इझी न्यूमेरिकल येतं. तुम्ही खूप हार्ड न्यूमेरिकलची प्रॅक्टिस कराल ते इझी न्यूमेरिकल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 1. अडचण असेल लगेच कमेंट करून विचारायचं, सर ही अडचण आहे, खूपच प्रॉब्लेम आला, माझा नंबर बऱ्याच जणांकडे आहे, नसेल तर मी देतो. डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करायचा, व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आणि जे न्यूमेरिकल सुटत नाही डायरेक्ट फोटो टाकायचा मला, सर इथे न्यूमेरिकल सुटलं इथपर्यंत. म्हणजे माझ्या माळेगावची मुलं असतील तरी त्यांनी मला फोन करायचा. हां, ओके. हा बाहेरच्या कॉलेजचा आहे, मी कसं कॉल करू? बिंदास करा कॉल. BEE निघण्याशी मतलब आपलं. बऱ्याच मुलांचे निघलेत आपल्या DY पाटील वगैरे पुण्यातले, तर काय भरपूर मुलं कॉन्टॅक्टमध्ये आहेत. बिंदास बघा, काय अडचण आली लगेच फोटो काढायचा असतं. कुठपर्यंत न्यूमेरिकल सुटलं आहे ते न्यूमेरिकलचा फोटो, कुठपर्यंत सॉल्व्ह झालं तिथपर्यंत फोटो लगेच मला व्हॉट्सअपवर टाकायचा. रात्री 2 वाजता असेल तरी फोटो टाका, मी तुम्हाला उठल्यावरती त्याला रिप्लाय देईल. ओके, आपलं एकच टार्गेट आहे, म्हणजे माझं एकच स्वप्न आहे की बेसिक इलेक्ट्रिकलचा रिझल्ट कमी लागतो. यावेळी तर तुम्ही बघितला आहे आपला रिझल्ट मिनिमम 80% लागला पाहिजे युनिव्हर्सिटीचा. आणि त्यावेळी ते विचारतील का रिझल्ट लागला, त्यावेळी फक्त एकच नाव असेल, मुळे सरांमुळे लागला. ओके, हां चला. तर आता बघूया सगळ्यात तुमच्या आवडीचं युनिट नंबर 5. मग सर युनिट नंबर 1 वरून 5 वरती अजून एक सांगतो मी, जेव्हा तुम्ही पेपर लिहाल ना पेपर, तेव्हा युनिट नंबर 5 अगोदर लिहा. कारण युनिट नंबर 5 मध्ये डायग्रॅम आहेत. सांगतो आता डायग्रॅम कशा आहेत काय ते सगळं सांग. युनिट नंबर 5 पार्ट A ट्रान्सफॉर्मर, सगळ्यात आवडीचा माझ्या टॉपिक. तर हे काय काढलं, दिस इज शॉर्ट फॉर्म ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठरलेले क्वेश्चन ट्रान्सफॉर्मरचे, अगेन ठरलेले क्वेश्चन आहेत, तेच क्वेश्चन येणार थेरॉटिकली. सगळ्यात पहिला सगळ्यात सोपा आणि सगळ्यात भारी क्वेश्चन ट्रान्सफॉर्मरचा, दॅट इज राईट अ ट्रान्सफॉर्मर लॉसेस फॉर 6 or 8 मार्क्स. काय आपला लॉसेस मी तुम्हाला 2 मिनिटात एक्सप्लेन करतो. लॉस हे लॉस एकदा बघितले ना पुन्हा पाठ करायची गरज पडणार, डायरेक्ट लिहायचं पेपरमध्ये. ओके, देयर इज अ 2 लॉस. फर्स्ट इज आयरन लॉस, सेकंड इज कॉपर लॉस. आयरन लॉस किंवा त्याला कोर लॉस असं म्हणतात. कसं लक्षात ठेवू सर, कळत नाही काय करू. कोर म्हणजे काय, समजा हा ट्रान्सफॉर्मर आहे. सर ट्रान्सफॉर्मर प्रॅक्टिकली बघितलं का तुम्ही? रस्त्यावरती जी म्हणता ना तुम्ही डीपी ते असं एच टाईप असतं बघा, असं असं पोल असतो आणि इथं मध्ये लावलेलं असतं ते असं, दॅट इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मर. तो ट्रान्सफॉर्मर. मग त्या ट्रान्सफॉर्मरची कोर म्हणजे त्याचा बाह्य बाजू जी असते ना, ज्याला आपण वाइंडिंग करतो, ती समजा मी एकदा तयार केली, तो साचा मी तयार केला, तो पुन्हा मी बदलू शकतो का कोर? अरे नाही बदलू शकत. म्हणून तर या कोर लॉसला किंवा या आयर्न लॉसला म्हणायचं कॉन्स्टंट लॉस. ते लॉस कॉन्स्टंट आहेत. आणि दिस इज अ कॉपर लॉस. कॉपर लॉस म्हणजे कसले लॉस? जे वाइंडिंगमध्ये असतात. वाइंडिंग कशी असते? कॉपरची. वाइंडिंगमध्ये लॉस असतो, दॅट इज कॉल्ड कॉपर लॉस. सर ते बदलतं का? अरे जर मी करंटच कमी दिला किंवा मी करंट वाढवलं त्यानुसार ते बदलणार ना लॉस. इथला लॉस म्हणजे काय? इट इज व्हेरिएबल लॉस. आणि याला I²R लॉस असतो. I²R लॉस. करंट डिपेंड आहे ना, आपण जे करंट दिला जास्त लॉस जास्त, करंट कमी दिला लॉस कमी. ओके, दिस इज अ आयर्न किंवा कोर लॉस. आता याच्यामध्ये अगेन 2 टाईप आहेत. एक आहे हिस्टेरिसिस लॉस आणि एक आहे एडी करंट लॉस. 12वीत तुम्ही बऱ्यापैकी शिकलेलं आहे बरं का. आता मग काय करायचं हे बघा, पेपरला आलं
राईट ट्रान्सफॉर्मर लॉसेस. ही डायग्रॅम काढायची. इट्स ट्री डायग्रॅम. ट्री म्हणजे झाडांच्या फांद्या असतात तशी डायग्रॅम आहे. ही डायग्रॅम काढायची आणि याच्या खाली पहिल्यांदा लिहायचा पॉईंट पहिला हिस्टेरिसिस लॉस. का लिहायचं मी सांगतो, कारण याला खूप छान डायग्रॅम आहे. डायग्रॅम काढल्यावरती मार्क मिळणार. पहिल्यांदा तुम्ही छान लिहायला चालू करा. शेवटी कसं लिहिलं, पण पहिल्यांदा जर छान लिहिलं तर ते पेपर चेकिंग मी करतो. पेपर चेकिंग करताना पहिले पेज कोर सोडलं की मला असं वाटतं हा मुलगा असंच आहे, आणि मग ते हळूहळू मार्क कमी होतात. पण तेच पहिले तुम्ही क्वेश्चन 2 सुंदर लिहिले, एकही पेज मोकळं नाही, खूप सुवाच्य लिहिले, तर असं वाटतं की हुशार मुलगा, आणि शेवटी हात असा मनाने जातो. सो फर्स्ट थिंग लक्षात ठेवा, जो क्वेश्चन मला परफेक्ट येतो तोच आधी सोडवायचा. शक्यतो युनिट नंबर 5 आधी सोडवा, म्हणजे क्वेश्चन नंबर 9 किंवा 10. आता ह्याच्यामध्ये न्यूमेरिकल थिअरी तुमची चॉईस आहे. माझ्या तर माहितीनुसार जेव्हा न्यूमेरिकलला थिअरी ऑर असते, डेफिनेटली थिअरी सोडवायची. का? कमीत कमी थिअरीला सर 8 पैकी 4 मार्क पडतील, 8 पैकी 3 मार्क पडतील. न्यूमेरिकल चुकल्यावरती 0 पडतात. आपल्याला 28 पाडायचे आहेत. स्कोर आला तर बरं आहे, म्हणजे मला चांगलंच वाटेल, तर तुम्हालाही आनंद होईल. ओके, तर ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे हिस्टेरिसिस लॉस. म्हणजे काय हे बघा, हिस्टेरिसिस लॉस. हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय? एक कर्व होईल, 12वीत तुम्ही बघितला होता असा. दिस इज पॉझिटिव्ह सॅच्युरेशन पॉईंट, दिस इज निगेटिव्ह सॅच्युरेशन पॉईंट. हा जो आहे ना, हा दिस इज कॉल्ड रेसिड्युअल मॅग्नेटिझम. दिस इज कोहेरेसिव्ह फोर्स. एवढे पॉईंट लिहायची बात झाली. आणि असं लिहायचं की या कर्वमध्ये जो लॉस आहे दॅट इज कॉल्ड हिस्टेरिसिस लॉस. पेपर तुमच्या बुकमध्ये वाचा, असं लिहिलेलं असेल की एका कर्वच्या अंडर लॉस आहे त्याला हिस्टेरिसिस लॉस म्हणायचं, बट तो कर्व दिलेलाच नाही. तो हा कर्व 12वीमध्ये तुम्ही शिकलाय. मग हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर हा कर्वची विड्थ ज्याची कमी ते मटेरियल मला वापरायचं. कशाला? कोरला, म्हणजे हा लॉस कमी होतो. ते मटेरियल म्हणजे कुठलं आहे? स्टील आहे, ते वापरायचं आहे मला याच्यासाठी. ओके, दिस इज हिस्टेरिसिस लॉस. एडी करंट म्हणजे काय? सिम्पल आहे. हे बघा, ही कोर आहे, दिस इज प्रायमरी साईड, दिस इज सेकंडरी साईड. काय होतं, प्रायमरीतून सेकंडरीमध्ये ज्यावेळेस करंट फ्लो होतो ना, त्यावेळी काय होतं, इथे एखादा करंट लिकेज होतो. काय होतं, इथून इकडं जाताना हा करंट आहे ना इथला, हा लिकेज होतो आणि हा बॉडीवरती फ्लो होतो. कशाच्या? कोरच्या बॉडीवरती. मग कोरच्या बॉडीवरती करंट फ्लो झाला, होतं काय, ती कोर गरम होते. ग्रानातली मोटर किंवा घरची मोटर काय होती, एक जास्त वेळ चालले गरम होते. आपण म्हणतो मोटर गरम झाली. म्हणजेच काय होतं, तर कुठला तरी करंट हा तिथे लिकेज होतो त्याच्या बॉडीवरती, आणि तो करंट लिकेज झाल्यामुळे काय होतं, तर I²RT म्हणजेच काय, दिस इज कॉल्ड हीट लॉस तयार होतो. I²RT. हीट लॉस तयार झाल्यामुळे होतं काय प्रॉब्लेम, हीट लॉस तयार झाला म्हणजेच एनर्जी काय झाली, तुमची वेस्ट झाली. कशामुळे वेस्ट होती, सर ह्या I² म्हणजे करंट आहे. अरे जिथून लिकेज होतो तो त्याला हिट करतो, दॅट इज कॉल्ड एडी करंट. मी त्याला वेडा करंट, येडा करंट, माझ्या भाषेत मी गावरान आहे, एडा करंट म्हणतो, म्हणून दॅट इज एडी करंट. ह्या करंटमुळे ही मोटर किंवा ही कोर गरम होते, दॅट इज कॉल्ड एडी करंट. मग हा कमी करण्यासाठी काय कराल, तर सिम्पल आहे सर, याला फक्त काय करायचं, लॅमिनेटिंग स्टील कोर. म्हणजे जी कोर वापरतो ना ती लॅमिनेशनची वापरायची. लॅमिनेशन काय असतं, तुमच्या डॉक्युमेंटला लॅमिनेशन करताना प्लास्टिकचं, दॅट इज लॅमिनेशन. दिस इज ऑल अबाउट लॉसेस. नंतर मग शेवट राहिला कॉपर लॉस. कॉपर लॉस म्हणजे I²R लॉस. त्या कॉपरमुळे जो वाइंडिंगमुळे जो होणार लॉस, दॅट इज कॉल्ड I²R लॉस. हा ट्रान्सफॉर्मरचा व्हेरी 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 इम्पॉर्टंट फर्स्ट क्वेश्चन. देन सेकंड क्वेश्चन इज राईट अ डेरिवेशन फॉर EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. EMFचं इक्वेशन आहे पुस्तकात बघा, 4थ्या स्टेपला उत्तर आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ट्रान्सफॉर्मरची कुठलीही थिअरी आली, एक डायग्रॅम काढली होती मग अशी, इथं ही डायग्रॅम काढायची. हा प्रायमरी, दिस इज सेकंडरी, दिस इज प्रायमरी. काय काय लिहायचं बघा, हे बघा इथं I1, I2, नंबर ऑफ टर्न्स N1, नंबर ऑफ टर्न्स N2, फ्लक्स ∅1, फ्लक्स ∅2, व्होल्टेज V1, V2, EMF इंड्यूस E1, E2.
हे फ्लक्स दाखवायचं इथून. दॅट इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मर वर्किंग. कुठल्याही ट्रान्सफॉर्मरचं काही जरी आलं तरी हे लिहायचं आणि एक्सप्लेन करायचं. देन पुस्तकामध्ये एकदा वाचा, एक्सप्लेन केलं की याच्यानंतर पुढं लिहायचं. मग डेरिवेशन वगैरे लिहायचं असेल तर हे डायग्राम काढा, खाली लिहा थोडंसं आणि डेरिवेशन. अगदी 4थ्या स्टेपला उत्तर ट्रान्सफॉर्मरचं. ओके, दिस इज सेकंड क्वेश्चन. EMF इक्वेशन हा करून घ्या तुम्ही. नंतर एक क्वेश्चन आहे कोर टाईप आणि शेल टाईप. कोर टाईप अँड शेल टाईप हा माझ्या काळापासून 2011 साली इंजिनिअरिंग करत होतो तेव्हापासून 100% येणार क्वेश्चन. याच्यासाठी डायग्राम काढायचे. कसे डायग्राम काढायचे बघा. कोर टाईप म्हणजे आता जो आपण काढला ना ट्रान्सफॉर्मर, दॅट इज कोर टाईप. आणि शेल टाईप म्हणजे काय, असा इथं प्रायमरी इथं सेकंडरी. ही प्रायमरी ही सेकंडरी. डायग्राम काढल्यावरती तुम्हाला सगळं समजणार. इट हॅज ओनली वन विंडो, इट हॅज टू विंडो. इथं बघा काय दिसतंय, ह्या कोरला कोणी सराउंड केलंय, वाइंडिंग. वाइंडिंग सराउंड्स द कोर अँड कोर सराउंड्स वाइंडिंग. म्हणजे वाइंडिंगला सराउंड कोणी केलंय, कोरने. इथं काय केलंय. थर्ड क्वेश्चन, कशामध्ये असं वाटतंय तुम्हाला मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त असेल. ठीक आहे, याच्यामध्ये मेकॅनिकल पार्ट जास्त आहे ना. कूलिंग कशामध्ये चांगलं होईल, कूलिंग. सर कूलिंग तर 2 विंडो आहेत म्हटल्यावर थांबा. कूलिंग कशामुळे होतं, कूलिंग कशाला होतं, वाइंडिंगला. वाइंडिंग कुठे जास्त मोकळे आहेत, हे बघा इथं मोकळे आहेत, डायरेक्ट एअरशी कॉन्टॅक्ट येतं. बेटर कूलिंग, डिफिकल्ट कूलिंग. इथं बघा आता ही समजा कोर आहे आणि याच्या भोवती मी वाइंडिंग गुंडळली याच्या भोवती, तर हे दिसतं तुम्हाला सिलेंड्रिकल टाईप वाइंडिंग. कशा टाईप, सिलेंड्रिकल टाईप वाइंडिंग. दिस इज सँडविच टाईप वाइंडिंग. सँडविच टाईप वाइंडिंग म्हणजे सिम्पल सांगतो, मुलींची वेणी असते ना, वेणी अशी 1 2 3, तसं प्रायमरी वाइंडिंग असतं. म्हणजे हे असेल तर हे प्रायमरी वाइंडिंग आत जातं, परत सेकंडरी वाइंडिंग बाहेर येतं, पुन्हा प्रायमरी वाइंडिंग आत जातं. मुलीच्या वेणीसारखी वाइंडिंग असते, दॅट इज कॉल्ड सँडविच टाईप वाइंडिंग. दिस इज अ सिलेंड्रिकल वाइंडिंग. आता मला सांगा, प्रॉब्लेम झालाच, वाइंडिंग जळाले, हे किती अवघड आहे काढणं. हे सोपं आहे ना, प्रायमरी साईड जळली, प्रायमरी साईड काढली, लावली. शक्यतो 99% वाइंडिंग हे असतात आणि 1% हे असतात. दिस इज डिफरन्स बिटवीन कोर टाईप आणि शेल टाईप. मला वाटतं हा कळाला असेल तुम्हाला. थोडं फास्ट शिकवतोय कारण टोटल शिकवायचं म्हणल्यावरती आपल्याला 3-4 तास पुरायचे नाहीत ट्रान्सफॉर्मर. ओके, नेक्स्ट इज इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. इफिशियन्सी मीन्स आउटपुट अपॉन इनपुट. काही हे म्हणजे डेफिनेशन आहेत. देन व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन इज नो लोड मायनस फुल लोड डिवायडेड बाय नो लोड. म्हणजे नो लोडला असताना किती व्होल्टेज आहे, मायनस फुल लोड अपॉन नो लोड, दॅट इज कॉल्ड व्होल्टेज रेग्युलेशन. एज अजून एक मेन राहिला पार्ट, के इज इक्वल. व्हॉट इज के, के इज अ ट्रान्सफॉर्मेशन रेशो. दिस इज V1 अपॉन V2, किंवा याला असंही लिहू शकता रे, V2 अपॉन V1 इज इक्वल टू E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1 इज इक्वल टू I1 अपॉन I2. न्यूमेरिकलला सॉल्व करताना किंवा सेकंड इयरला तुम्हाला हे लागेल. करंट उलटा असतं, करंट उलटा असतं. करंट I1 अपॉन I2, हे सगळे 2 अपॉन 1, बट हे 1 अपॉन 2 असतं. दिस इज ट्रान्सफॉर्मेशन रेशो. दिस इज ऑल अबाउट ट्रान्सफॉर्मर थेरी. याच्या व्यतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचा आय थिंक एक क्वेश्चन राहिला फक्त, थांबा, एक क्वेश्चन राहिला, लॅमिनेटिंग स्टील कोर. एक क्वेश्चन राहिला लॅमिनेटिंग. मग अशी बोललो तर लॅमिनेटिंग स्टील कोर कुठला लॉस कमी करण्यासाठी, एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. हे बघा असं असतं, आय टाईप. ह्या डायग्राम काढायच्या रे फक्त, काही नाही करायचं. दिस इज आय टाईप. म्हणजे काय, हे आय टाईप, आय साईजचे आहेत ना, तर याला कोर केलेलं असतं. हे 4 एकत्र लावल्यावरती कोर तयार झाली. सेकंड एल टाईप. एल टाईप म्हणजे काय बघा, हे एल, एल टाईप, असे एल टाईप 2. नंतर ई टाईप असतो. ही म्हणजे वे काय करा म्हणायचं, हां, त्याचे ई टाईप. एक आहे आय टाईप, एल टाईप, ई टाईप. फक्त डायग्राम करायचं, खाली लिहायचं. काय लिहायचं पुस्तकात बघा. दिस इज ऑल अबाउट ट्रान्सफॉर्मर थेरी. याच्यामध्ये काय अडचण आहे का, याच्या व्यतिरिक्त काहीही क्वेश्चन येणार नाही.
याच्या व्यतिरिक्त काही किती मिनिटात झाला व्हिडिओ बघा. याच्या व्यतिरिक्त काहीही क्वेश्चन येणार नाही. 35 ठीक आहे, घेऊ शकतो आपण. सो फास्ट शिकवतोय, बट हे बघितल्यावरती 50% स्टडी करायचा तुमचा कमी होईल. 50%. ओके, दिस इज युनिट नंबर 5A पार्ट ट्रान्सफॉर्मर. थिअरी झाली. थिअरी न्यूमेरिकल घेऊ का? न्यूमेरिकलसाठी एकच सांगतो, एकच, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. न्यूमेरिकलसाठी एकच सांगतो, हेच न्यूमेरिकल येणार. इफिशियन्सी बरोबर ब्रॅकेट इंटू KVA इंटू 10⁻³ इंटू cos θ डिवायडेड बाय ब्रॅकेट KVA 10⁻³ cos θ. इथं मुद्दाम रेड पेन वापरतो, रेड. इथं पोरच चिन्ह चुकवतात. इथं काय बघा रे, प्लस आहे, प्लस प्लस कॉपर लॉस. थांबा, आयर्न लॉस पहिल्यांदा. PI म्हणजे आयर्न, PCU म्हणजे कॉपर. मगाशी ठरलं होतं आपलं, आयर्न लॉस हा कॉन्स्टंट लॉस असतो, कॉपर लॉस हा व्हेरिएबल असतो. इथं एक राहिलं बघा, काय राहिलं इथं? ब्रॅकेट आणि त्याचा स्क्वेअर इंटू कॉपर लॉस. तर सर ब्रॅकेट का टाकलंय तुम्ही? ब्रॅकेट का टाकलं याला एकमेव कारण आहे बघा. इफिशियन्सी ॲट क्वेश्चन असतो, फाइंड इफिशियन्सी ॲट फुल लोड. फुल लोड म्हणजे व्हॅल्यू 1. इथं फक्त 1 टाकायचं, 1. इफिशियन्सी ॲट काय? हाफ लोड. हाफ लोड म्हणजे काय? 0.5. चला 0.5 0.5 अँड फक्त इथं स्क्वेअर आहे. मग सर इथला कॉपर लॉस कुठला द्यायचा? गिवन मध्ये असतो तो कॉपर लॉस लिहायचा. आता इथं असेल इफिशियन्सी ॲट 75% ऑफ लोड. मग इथं काय करायचं? फक्त 0.75 0.75 0.75चा स्क्वेअर. सर हे KVA काय? हे दिलेलं असेल तुम्हाला गिवनमध्ये. सर हे cos θ काय? cos θ इज अ पॉवर फॅक्टर दिलेलं असं ते. फाइंड पॉवर फॅक्टर, फाइंड इफिशियन्सी ॲट फुल लोड, कन्सिडर पॉवर फॅक्टर 1. बरं, पॉवर फॅक्टर 1 म्हणजे काय? cos θ ची व्हॅल्यूज 1. पॉवर फॅक्टर 1 म्हणजे काय? नाही तर कॉस इनवर्स 1 वगैरे करू नका. ओके, दिस इज कम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट ट्रान्सफॉर्मर युनिट नंबर 5A. आता युनिट नंबर 5B. युनिट नंबर 5B मोटर्स, मशीन. का दिलंय हा टॉपिक मला कळालंच नाही आजपर्यंत. मशीन कारण हां AC ला सेकंड इयरला हा मशीन हा आपल्याला पूर्ण सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल. हा इथं का टाकलाय मला आजपर्यंत कळालं नाही मशीनचा टॉपिक. पण ठीक आहे, चला पास होण्यासाठी इझी आहे. काय करायचं? डिफरन्स करायचं. हे बघा, असा इथं लिहायचं DC, इथं लिहायचं सिंगल फेज इंडक्शन मोटर, इथे लिहायचं 3 फेज इंडक्शन. डायग्राम काढायचे. आता मी तुम्हाला एक नॉर्मल वर्किंग सांगतो. नॉर्मल वर्किंग सांगतो. सिंगल फेज इंडक्शन मोटर म्हणजे कुठली मोटर? आपला फॅन किंवा तुमच्या पंपला जे वापरतो ना मोटर आपण, म्हणजे आता आजकाल शहरामध्ये वापरतो खालच्या टाकीमधून पाणी काढण्यासाठी, ती मोटर असते, ती सिंगल फेज इंडक्शन मोटर असते. आणि त्याला आपण लावतो खालून, तो पंप असतो, तो पंप वेगळा. ओके, ही आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर. 3 फेज इंडक्शन मोटर शक्यतो रानामध्ये वापरतो आपण 5 HP ची मोटर आहे आमची, ती 3 फेज इंडक्शन मोटर. आणि ही DC मोटर कुठं वापरतो आपण? ॲप्लिकेशन. फर्स्ट पॉईंट, याची डायग्राम काढायची, याची डायग्राम काढायची, याची डायग्राम काढायची, याची थिअरी, याची थिअरी, याची थिअरी, याचं वर्किंग प्रिन्सिपल, याचं वर्किंग प्रिन्सिपल, काही इक्वेशन आहेत, ॲप्लिकेशन, संपला विषय. एका पानामध्ये याची नोट्स निघणार. एका म्हणजे वहीचे 2 पानं जर बघितले ना, हे 2 पानात नोट्स निघणार. काय प्रश्न असतील? राईट अँड एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर, राईट अँड एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ दिस, राईट अँड एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ दिस. याच्या व्यतिरिक्त ह्याचं काहीही येणार नाही. DC मोटर काय असते माहिती आहे ना तुम्हाला? DC मोटर अशी आहे,
ज्याच्यामध्ये फील्ड आणि आर्मेचर अशी गोष्ट असते. डी सी मोटरला आपण फिरणारी गोष्ट आहे ना रोटर, त्यालाही सप्लाय देतो आणि इकडे पण देतो. तसं याच्यामध्ये फक्त प्रायमरीला सप्लाय देतो, सेकंडरीला येत नाही. ते थोडं डिटेलमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी आय थिंक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो थोडासा बघावं लागेल तुम्हाला एकदा मोटरचा. ओके, माझ्या माहितीनुसार अशी एक पेजेसवरती म्हणजे एक पाटपूट असं पेज घ्या समोरासमोर, याच्यावरती हे 3 करा. वहीच्या अगदी 1 आणि 2 म्हणजे असे तुमचे 2 पेजेसमध्ये सगळ्या नोट्स होतील याच्या. मी पुन्हा एकदा सांगतो, युनिट नंबर 5 हेच पेपरमध्ये अगोदर सोडवायचं, देन युनिट नंबर 1. कारण याच्यामध्ये सुंदर सुंदर डायग्राम काढायला आहे पेपरमध्ये. बघा तुम्ही, स्लॉट, स्टेटर, रोटर अशा मस्त डायग्राम आहे त्याच्या. रोटरचं म्हणजे रोटर जो फिरतो तो स्क्युरल गेज असतो, तो कसं आतमध्ये वाइंडिंग त्याच्यामध्ये असतं का, आणि याचं सगळं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ना, हे फॅराडे लॉ आणि तुमचं राईट हँड थंब रूल वगैरे त्याच्यावर डिपेंड आहे. सो मला असं वाटतं थांबावं इथं, कारण 40 मिनिटांचा व्हिडिओ झालेला असेल. बट याच्यामध्ये आपण युनिट नंबर 1 अँड युनिट नंबर 5 टोटली कवर केलेलं आहे, टोटली. युनिट नंबर 5 अजून तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचे न्यूमेरिकल पाहायचे असतील, ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे, मी ह्याच्या खाली कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये लिहितो. सो दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 1 अँड 5. काही क्वेश्चन असतील कमेंट करा, अडचण आली डायरेक्ट मेसेज करा मला. ओके, सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.